चला यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य. पहिल्या मॅच मध्ये भरपूर सारे कॅचेस ड्रॉप झाले, पण दुसऱ्या मॅच मध्ये खेळ खराब झाला. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. तो आला आणि त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला. अप्रतिम खेळ चैतन्याने केला. व्यासपीठावरती विनंती असेल चैतन्य या आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती शुभान व मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच एक नवीन संकल्पना टिफिन बॉक्स सन्माननीय आकाश सूर्यवंशी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला, तो आपण या मॅच मध्ये देणार आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला इनेक्शन VCC सनबूर संघ पाहायला मिळेल, VSS सनबूर संघ, आणि दुसऱ्या बाजूला VHS सिरबल संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. एक चांगली मॅच. एका बाजूला भरपूर वर्ष झालं क्रिकेटची सेवा करणारं व्यक्तिमत्व अर्थातच शिवा जाधव बॉस इन ऍक्शन, आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं गेलं तर सलामीसाठी याचबरोबर सन्माननीय आदरणीय अर्जुन काशीनाथ सूर्यवंशी साहेब यांचंही शुभागमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल आणि आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय ओम लक्ष्मण सावंत साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. चला मॅच लावते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये ड गटातील मॅच. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज पाठवा लगेच. यस सनबूर टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. शिरो संघाचे 12th मॅन आलेले आहेत, सनबूर टीमचे 12th मॅन नाही आहेत. प्लीज या लगेच विनंती असेल. चला या धावत या प्लीज. सामना थांबवू नका. पहिला बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॉल 2 पायांच्या मधून निघून गेलाय. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलक पुढे. सुरुवात खराब झाली. फिल्डिंग खेळ खराब राहिला. शिवा जाधव बॉस आणि दुसऱ्या बाजूला सलामीसाठी आपण पाहिलं रोहन पाहायला मिळेल. शिवा जाधव हार्ड हिटिंग बॅटिंग साठी ओळखले जातात या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये. अर्धा डझन षटकार. लाजबाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅटर रोहन. पहिलाच बॉल गोलंदाजाचं भव्य स्वागत केलं. इरादे स्पष्ट केलेत. आक्रमण हा पर्याय निवडला गेला रोहनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. तिसरा बॉल पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. त्याच दिशेला त्याच पवित्र मैदानाच्या आतमध्ये. कांदा मुळा वनस्पती आहे आयुर्वेदिक. फटका आहे फलंदाजाचा नादच कुळा. लाजवाब फटका. सलगचा दुसरा षटकार. खूप चांगला फटका आपल्याला बॅटरच्या माध्यमातून. पहिला बॉल सिंगल. लगातारचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉल असो किंवा जुना बॉल असो, मला काहीही फरक पडणार नाहीये. अगदी नवीन बॉल वरती सुद्धा स्वागत करत असताना गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लगातारचे 2 सिक्सर मैदानाच्या आतमध्ये मारलेत रोहनच्या माध्यमातून. या वर्षीच्या हंगामामध्ये सनबूर संघाने 2 कॅश प्राइज जिंकलेत, 2 टायटल बक्षीस जिंकलेत, 3रं पारितोषिक जिंकण्याचा मानस करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कॅप्टन समेत जेव्हा चर्चा केली तेव्हा त्याने सांगितलं या वर्षीचा हंगाम आमच्यासाठी खूप चांगला राहिलाय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्येही खूप चांगला खेळ करू आणि खूप चांगली सुरुवात. ऑस्ट्रेलियन संघ कदाचित आवडतोय कारण टॉस जिंकल्यानंतर सर्व संघ प्रथम गोलंदाजी करत होते. या संघाने प्रथम बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये घेतला. 13 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. गुड बॅटिंग केली रोहनने. सलगचा तिसरा येईल का? समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर केलं. चौकार. गुड बॅटिंग. प्रत्येक बॉलवरती आक्रमण, प्रत्येक बॉलवरती अटॅक हाच पर्याय वापरला अगदी. आणि शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं तर खूप चांगलं पाहायला मिळालं. कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचा. बॅटरकडे सेन्स पाहिला तर खूप चांगला. प्रत्येक बॉल षटकार चौकाराची पेरणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर. 4 बॉल. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये 6 धावा षटकार. गुड बॅटिंग काय सुरुवात केली आहे. दिवस राहिला आज या खेळाडूचा. पहिल्या षटकामध्ये ग्रेट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट बाय फाटर. टोटल 3 षटकार 1 चौकारासह टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 धावा. 3 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल, 5 बॉल. षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. एक करे तो साझेदारी, 2 करे तो भागीदारी. साझेदारी केली होती बॉसने आणि त्यानंतर शिखर बनवण्याचं काम केलं ते म्हणजेच बॅटर रोहनच्या माध्यमातून. 4 षटकांची मॅच आहे. प्रेक्षक एन्जॉय करतायत. खूप मोठी मॅच. शिवा जाधवचा खेळ पाहायचा आहे सर्वांना. बॉस या मॅच मध्ये कसा खेळ करणार, या आधीच्या मॅच मध्ये, या आधीच्या स्पर्धेमध्ये काय केलं याला इथे महत्व नाहीये. येस, या वर्षी आपण पाहतोय पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये VHS स्ट्रायकर्स या नावाने विलास सूर्यवंशी साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. दुसरं षटक विलास गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फुलटॉस, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला बॉल निघालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टोटल पाहूयात थर्ड अंपायर्स. येस, इथे थर्ड अंपायर्स नो बॉल साठी कॉल केला गेला आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. थर्ड अंपायरचा कॉल आपण पाहूयात. डिसिजन अजूनही पेंडिंग. टेक्नॉलॉजी 2013 साली यूट्यूबचा वापर केला गेला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संतोष नाणेकरने आणि त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना फेअर डिलिव्हरी. येस, इट्स फेअर डिलिव्हरी. 4 धावा मिळतील. संतोष नाणेकरची कृपा आणि त्यानंतर आज पाहिलं तर ग्रामीण भागातील खेळाडूंना स्टेडियम पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या व्यक्तीने केलंय. आज ओम साई MTC लाईव्ह टीमचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं काम मुंबई शहरामध्ये करतायत. आणि इथे पाहिलं गेलं पाटणमध्ये आहे फेमस शिवाजी चौक. बॉसला आहे मैदानाच्या आतमध्ये षटकार मारायचा शौक. बॉसने मारलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक षटकार. खूप चांगला स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉफ्ट केला लंग द कार्पेट. सर बॅटने बॉल निघाला समोरच्या दिशेला. सिंगल आणि डोक्यावरती बर्फ. हातामध्ये कॅल्क्युलेटर. योग्य वापर केला शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून. इथे पाहायला गेलं सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर धाव फलक 34 धावा. हो, कमी गतीने तो शेर तो मैं बब्बर शेर, हम भी किसी से कम नहीं. एक तेरी तो एक मेरी. अब है डॉट डालने वाली बारी. डॉट मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. डॉट पर्सेंटेज वाढवावं लागेल. विलास गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. खूप चांगला बॉल. 4 बॉल वरती आक्रमण केलं होतं. 5वा बॉल डॉट टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक नाहीये. आणि बॅटर आपण पाहिलं रोहनच्या रूपामध्ये. पहिला धक्का बसतोय टीम VSS सनबोर टीमला. धावसंख्या झाली ती म्हणजे टोटल 34 धावा. खूप चांगली पार्टनरशिप झाली आणि पार्टनरशिपला ब्रेक लागला रोहनच्या रूपाने. रोहन डगावच्या दिशेला परतत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रीतम पॅरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला करेल का आरेरा कारे का कारे. कारण प्रीतम पॅरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. शिवा जाधव बॉस तिसरं षटक खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गणेश. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीपला. बॉल निघालाय भरपूर वेगाने. पाठलाग चालू आहे. सिंगल मिळाली आणि सिंगलवरती समाधान मानावं लागेल. माणसाने कमी मिळो जास्त मिळो समाधानी होणं महत्वाचं असतं आणि ते शिवा बॉस यांनी समाधान मानलंय. सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 35. खूप वेगाने धावफलक निघालाय. खूप वेगाने अक्षरशः ससेच्या वेगाने निघालाय. चिताच्या चिपाळीने धावफलक वाढतोय. फुल टॉस फ्लिक केलाय. लोअर फुल टॉस बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून.
षटकार. एक्केचाळीस धाबा 41 धाबा 41 धाबा धावपलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. इम्प्रोवायझिंग केलं गेलं होतं स्ट्रोकला. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावफलक 42 धाबा धावपलकावरती 42 धाबा धावपलकावरती आहेत. VSS नबूर संघ खूप चांगली बॅटिंग. शिवा जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. सिंगलचा प्रयत्नाने सिंगल झाली आहे. सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 43 धावा 43 धाबा धावफलकावरती. समोर आता स्ट्रायकर रेडला शिवा जाधव 13 धावांवरती बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला गंडवून क्षेत्ररक्षकाला फसवून क्षेत्ररक्षकाला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. नशिबाचा 4 चौकार. टोटल धाबा झालेल्या आहेत 47-47. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल तेजस. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळेल का? कारण 47 झालेल्या आहेत आणि 5 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड झालाय. सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सनबूर संघाने पहिला बॉल फुल टॉस फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर षटकार आला आणि षटकारानंतर 53 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा फेकवान धाव क्षेत्ररक्षक असं आतमध्ये सिंगल चिकी कंप्लीट केली गेली आहे. 54 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. बॉलचा विचार केला तर बॉल अजूनही बाकी असतील या मॅच मध्ये. तीन बॉल 52 धावसंख्या धावपलकावरती. धाबांचा पाऊस पडलाय अक्षरशः या मॅच मध्ये. 54 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉस ऑन द स्ट्राइक. हो बैठक क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बैठकी फटका. स्लॉग स्वीप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. खूप चांगला स्ट्रोक. 6 धावा धावपलकावरती. 60 धावा धावपलकावरती. लांब आणि लांब. आतापर्यंतचा या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार बॉसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा. 6 धावेने धावफलक. लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून बॉसने काय फटका खेळलाय. लगातारचे 2 मारलेत. लगातारचा तिसरा येणार का? धाबा झाले त्या म्हणजे 66 धाबा. 66 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल. खूप चांगली बॅटिंग. लगातारचा तिसरा हॅट्रिक होईल का? यस. मिस टाइम फटका आहे. गणेश बॉलच्या पाठीमागे धावतोय. सिंगल हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न. दुसरीसाठी प्रयत्नाने 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न केला गेला. 2च मिळतील आणि 2 वरती समाधान. षटकाशी झाली आहे समाप्ती. इनिंगला लागलाय ब्रेक आणि टोटल 68 धाबा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 69 धाबा टीम VHS सिरळ संघाला. चला यानंतर होणारी मॅच एका बाजूला YCC सनबूर आणि दुसऱ्या बाजूला सुपुगडेवाडी. येस चला या टॉस साठी लगेच टॉस करूयात इनिंग ब्रेक मध्ये. YCC सनबूर आणि दुसऱ्या बाजूला सुपुगडेवाडी.
या मॅच मध्येही सनबूर संघाचा दबदबा बॅटिंग मध्ये आणि नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा इनेक्शन सनबूर संघ पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लगेच लाभा. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपले बॅट्समन सुद्धा पाठवायचे आहेत. चला YCC सनबूर कॅप्टन आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. सुपुगडेवाडी कॅप्टन आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. आपण या लगेच प्लीज. कदाचित ती दोघांची जोडी ॲज अ कॅप्टन म्हणून दिसते की काय. YCC सनबूर संघ आणि दुसऱ्या बाजूला कदाचित सुपुगडेवाडी संघाचे कॅप्टन्स आहेत. बनवायच्या आहेत 69 धावा. फिल्डिंग लगेच लावायची आहे. विनंती असेल VSS सनबूर टीमला. चला कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस आपण करूयात. DD सर आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये टॉस करतायत. अगदी दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेत. सन्माननीय आदरणीय ओम सावंत साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस. पहिला क्रमांक शुभगर्जना स्पोर्ट्स मिरजवाडी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर येस आपण जर पाहिलं तर सुपुगडेवाडी विन द टॉस निर्णय काय असेल. सिलेक्टेड बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. आतापर्यंत मॅचमध्ये पाहिलं तर पहिला असा संघ होता ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली कालच्या आजच्या दिवसामध्ये आणि संघाचे धावसंख्या पाहिलं तर 67 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. काय सांगाल. समोरील संघ जर पाहिलं तर सनबूर संघाचा आहे. एक अष्टपैलू खेळाडू संघ त्यांचा पाहायला मिळतो. किती धावांपर्यंत त्यांना रोकाल. आम्ही एक 40च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करतो त्यांना. आणि या नियोजनाबद्दल काय सांगताल. नियोजन तर काय चांगलीच असतं सगळे इथं आणि खेळायला इथं जेवढं खेळेल तेवढं मन कमीच पडतं काय मी. नक्कीच देवयात येणाऱ्या PTPL साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता तुमच्याकडे येईल. समोरील संघाने सांगितलं आम्ही 30-40 पर्यंत रोखू. टॉस जिंकला असता तर पहिला तुम्ही निर्णय काय घेतला असता. नक्कीच गोलंदाजी घेतली असती. आमच्या विरोधात तर राहिलं तरी जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आता फलंदाजी आली आहे. टार्गेट कितीपर्यंत देताल. नक्की असं काही सांगू शकत नाही काय. आणि या आयोजनाबद्दल काय सांगताल. नक्कीच मिरासवाडीचं खरं खूप अभिनंदन करू की आयोजन त्यांनी खूप चांगलं केलं. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द सेंटर आपण जर पाहिलं तर सुपुगडेवाडी विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आपण जाऊयात कॉम्बॉक्समध्ये तिथे जोडले जातील अभि सर. चला 69चा पाठलाग करायचा आहे. उत्तर अर्धामध्ये सनबूर संघाला धावा डिपेंड करायचे आहेत. सुपुगडेवाडी संघाने टॉस जिंकला. फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलं YCC सनबूर संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये जलवा पाहायला मिळाला. शिवा जाधव बॉस आणि रोहन या खेळाडूचा सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच टीम VHS शिर टीमच्या माध्यमातून दोन्ही युवा खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला आपण सनबूर संघाचा विचार केला तर अगदी तुलनेने विचार केला, वयाचा विचार केला तर एका बाजूला अनुभवी संघ आहे आणि एका बाजूला युवा खेळाडूंचा संघ. या मॅचमध्ये युवा भारी ठरणार की ओल्ड इज गोल्ड, जुने खेळाडू भारी ठरणार आपल्याला पाहायचं आहे. कारण भरपूर वर्ष मेहनत केली आहे, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर युवा खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये युवा खेळाडूंची हवा पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. करण अंबाला असेल, भरपूर साऱ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळाडू घडतात आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सनबूर टीमच्या माध्यमातून गोलंदाज पाहायला मिळेल. चला बॉलर नेम प्लीज. प्रीतम गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल शंकर साठी. समोर शंकर, नॉन स्ट्रायकरला दत्ता. पहिला बॉल खोलात टाकलाय, खोदून काढलाय, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. पहिलाच बॉल. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात पाहिली जाणार नाही, शेवट पाहिला जाणार या मॅच मध्ये. दोनों साइड से बराबरी की आग लगी है. VHS सिरज सिंग पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना शंकर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केला, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा 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 बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. बारी बारी सब पे बारी और फलंदाज है गोलंदाज के ऊपर भारी. 4 धाबा ठोकलेत, 10 धाबा
10 धावा धावपलकावरती. तुम्ही आम्हाला 69 मारा, 68 मारले, आम्ही तुम्हाला 69 मारू. हा पवित्र बाठर शंकरने मैदानाच्या आतमध्ये रोखला. समोर ओल्ड आहेत, समोर ओल्ड आहेत, आम्ही इबा आहोत. रक्त सळ 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 मैदानाच्या आतमध्ये करत आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक टिपला. पवित्र आहे चुकीचा, बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 1 बाउन्स, सीमारेषा पार. मितील दाबा 4, येईल तो सल्लगचा दुसरा चौकार. डीप मिड विकेटच्या दिशेला सल्लगचा दुसरा चौकार. भरपूर सारे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर साऱ्या ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. आज पाहिलं गेलं तर 14 धावा. ग्रेट स्टार्ट, ग्रेट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट म्हणावं लागेल शंकरच्या माध्यमातून. ऑन साईडला फटका फसला, एक टॉफेज. बॅटची घेतली कडा, इथे कॅच ड्रॉप झालाय. शंकरला जीवनदान मिळालं या मॅच मध्ये. एखादा गर्लफ्रेंड सोडून गेली तर त्रास होणार नाही, ब्रेकअप झाला तर त्रास होणार नाही, तितका त्रास कॅच झाल्यानंतर होईल, कॅच सुटल्यानंतर होईल, कॅच ड्रॉप झाल्यानंतर होईल. मंगेश सूर्यवंशी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी दत्तासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज. दत्तावरती प्रेम वाढलंय आता मंगेश सूर्यवंशी साहेबांचं. 101 रुपयांचं कॅश प्राइज झालंय दत्तासाठी. दत्ताला 101 रुपयांचं कॅश प्राइज. ना ATM, ना गुगल पे, ना फोन पे, बनली कॅश, कॅश आणि कॅश. इथे कॅशच स्वीकारला जाणार. 5G असू द्या, 4G असू द्या, आम्ही अजूनही 3G जमान्यात आहोत. इथे कॅशलेस व्यवहार होणार नाहीये, कॅशचा व्यवहार होईल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दत्ता ऑन दी स्ट्राईक. 4 बॉल 15 झालेत. चांगला बॉल शरीरापासून दूर आणि षटकाची झाली आहे समाप्ती. आणि 1 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 15 धावा. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. बनवायच्या आहेत 15 बॉल मध्ये. अजूनही या मॅच मध्ये 54 धावा प्रति षटका मागे 18च्या गतीने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवायची आहे. सामना जिंकण्यासाठी VHS शिरळ संघाला, VSS सनबूर संघाची फलंदाजी विचार केली तर फलंदाजी खूप चांगली राहिली आहे. गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलंय. आता शंकर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असेल. संपूर्ण या मॅचची जबाबदारी असेल ना ती असेल शंकरच्या खांद्यावरती. या मॅचचा दुवा असेल ना, या मॅचचा दुवा तर तो शंकर असेल. या मॅचचा महत्वाचा खेळाडू असेल तो म्हणजेच शंकर असेल. या मॅचच्या विजयाच्या आणि पराभवाच्या मधलं अंतर ठरवणारा, या मॅच मधला विजयाच्या आणि पराभवाच्या मधला जो कणा असेल ना तो शंकर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती शिवा बॉस. व्हाईट बॉलचा इशारा. इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेर, डाव्या एसटीच्या बाहेर आणि पंचांनी दंडित केला. अवांतरची 1 धाव. इलिगल बॉल टाकाल, पंच तुम्हाला सोडणार नाहीयेत. घरामध्ये इलिगल काम केलं, घरामधले ठेवणार नाहीयेत. इथे तेच पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशाराला 16 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, जाळ्यामध्ये खेळाडू वर केल का, संधी आली आहे, कॅच पकडला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. शंकर बॅक टू डग आउट. मोठी विकेट. शंकर नाबाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून टिपलं गेला. शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून बाद केलं गेलं आणि पहिला धक्का बसलाय तो म्हणजे शिरळ संघाला. टीम शिरळला धावसंख्या 16 वरती. सातारा प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. शिवा बॉस यांची. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण खेळत असताना शिवा बॉस यांना पाहिलंय. आयोजन कमिटीमध्ये ॲज अ मेंबर नाही, ॲज अ लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. ॲज अ अध्यक्ष म्हणून खूप चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली आहे. उंची जास्त, अंतर कमी, मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेटची हमी. बॅक टू बॅक दुसरी विकेट. कावळे आहेत तिथे, त्यांनी कॅच पकडली आणि बॅटर बाद झालाय. लव सरांचे प्रिय मित्र आहेत. लव सरांचा आणि त्यांचे मैत्रीचे संबंध सातत्याने जोपासले जातात आणि ते कावळ्याच्या माध्यमातून हा अप्रतिम झेल. फलंदाज बाद झाला. अनेक खेळाडूंना या क्रिकेटने ना काही टोपण नावं दिलेत.
यामध्येच आपण पाहिलं गेलं तर शिवा जाधव बॉस साहेबांना या क्रिकेटनेच हे बॉस नाव दिलेलं आहे. कारण नेहमीच आपण पाहिलं गेलं तर खरं नाव पाहिलं गेलं तर नवनाथ जाधव आणि या क्रिकेटनं नाव दिलं शिवा जाधव बॉस. आज पाहिलं गेलं तर म्हणजे कदाचित एक कावळे यांचं सुद्धा नाव कदाचित हे क्रिकेटनंच दिलेलं नाव राहुल खरतर नाव आणि क्रिकेटनं दिलेलं नाव म्हणजे कावळे. आज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. भरपूर साऱ्या खेळाडूंना क्रिकेटने ओळख दिली आहे. अतुल भालेकरला सुद्धा क्रिकेटमध्ये ओळख दिली आहे. कॅप्टन 26 या नावाने ऑन साइडला पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. विकेट हॅट्रिक. येस, लगातारच्या 3 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ज्याने तिसरा गोलंदाज आपल्यापर्यंत माहिती पोहोचतीये. तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव बॉस हॅट्रिक घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंगमध्ये 9 बॉल 31 आणि बॉलिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट. म्हणजे या स्पर्धेच्या बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर आघाडीवरती अगदी टॉप 10 मध्ये असलेलं नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 गडी बाद झालेत. धाबा आहेत त्या म्हणजे 16 धाबा. पहिल्या षटकामध्ये 15 कुठल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः लगाम लावलाय. आपण शेतकरी पुत्र आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील आपण खेळाडू आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील विभागातील खेळाडू आहोत. आणि हो, पुन्हा एकदा बॉल वेगवान टाकलाय. शरीरावरती बॉल आदळलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर डॉट बॉल. इथे सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी पाहायला गेलं तर दत्तासाठी कॅश प्राइज झालं. मंगेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्राइज लागला की ते खेळाडू आउट होत आहेत असं समीकरण झालंय. दत्ता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. 16 वरती धावफलक स्थिर आहे. शिवा जाधव बॉस यांनी तर ब्रेक लावलाय, लगाम लावलाय, वेसन घातली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या मंदावली आहे. धावसंख्या गती थोडीशी कमी झाली आहे. चला स्पीडअप घ्या विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम. पुन्हा एकदा बॅटशी टॉपेज बॉल निघालाय डी झोन मध्ये. सिंगल आणि सिंगल नंतर धावफलकावरती झाला बदल आणि धावफलकावरती धावसंख्या झाली 18 धाबा झालेल्या आहेत. 18 धावसंख्येचा खेळ आणि 18 म्हणलं नो बॉल. यस, घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. सोने पे सुहागा. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स कदाचित. यस, नो +2 फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा नो इथे कदाचित पाहायला मिळतो आणि ते गुड कॉलिंग अंपायरचं पंचाचं घारी सारखं लक्ष पाहायला मिळालं. इथे अप्रतिम कॉल पंचाच्या माध्यमातून. नो बॉलचा 2 धाबा. फ्री हिटचा बॉल. लायसन उघडा डोळे पहा नीट. हा बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट. जेवणामध्ये आहे कमी मीठ. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा बॉल आपण पाहूयात. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण एक्स्ट्रा ब्रेक घेऊ नका. विनंती असेल VSS सनबूर टीम. शेवटचा बॉल आहे. खोदून काढला समोरच्या दिशेला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राइव्ह. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून कॅश प्राइज चालू आहे. मंगेश यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिट कार्ड आहे त्यामुळे त्यांचा विषय लय हार्ड आहे. 101 रुपयांचे कॅश प्राइज जिंकलं गेलं दत्ता यांच्या माध्यमातून. 10 बॉलचा खेळ अर्थातच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या झाली 25. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 10 बॉल आणि बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल जवळपास या मॅच मध्ये अजूनही 44 धाबा. 44 बनवायचे आहेत 10 बॉल मध्ये आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज राहुल पाहायला मिळतोय. पहिला बॉल अविनाश स्ट्रायकर एंडला. खराब लाईन. वाईट बॉलचा इशारा. लाईन वरती नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये. बॉल खराब टाकलाय, दिशाहीन बॉल टाकलाय आणि ते गोशांकीचे सिंगल. 2 धाबा ऍड झालेले आहेत.
2 दाबडे धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 42 ची गरज. 42 ची गरज सामना जिंकण्यासाठी. खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल. शरीरावरती बॉल टाकलाय, अगदी पायावरती जाऊन बॉल आदळलाय. डॉट बॉल. 9 बॉल आणि 42 धाबांची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक शिवा बॉस. बॉलच्या खाली कोणतीही चूक करणार नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन. अविनाश बॅक टू डगआउट. जिकडे जाईल तिकडे शिवा जाधव. पश्चिम महाराष्ट्रात गेला शिवा जाधव, सातारा प्रीमियर लीग मध्ये गेला तरी शिवा जाधव आणि पाटण तालुक्याच्या या मैदानावरती RSLच्या मैदानावरती आला तरी शिवा जाधव. प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण केलं. मग क्रिकेट असो किंवा आयोजन असो किंवा अजून काही गोष्टी, दिलदार दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, सातत्याने मैत्रीचं संबंध जपणारा हा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. शिवा जाधव बॉस साहेब. भरपूर सारे खेळाडू घडवलेत, भरपूर सारे मान्यवर घडवलेत, भरपूर सारे प्रेक्षक घडवलेत. पुन्हा एकदा टॉफेश बॉल निघालाय. अगदी वेट अँड वॉच. लिडिंग एज आणि त्यानंतर बॉल अगदी पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचला तो म्हणजेच डी झोन मध्ये. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धाव फलक जाऊन पोहोचला तर म्हणजे 28 धावा. 28 धावा सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. 41. लॉफ्ट केलाय डीपला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही होणार. लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट. इथे पाहायला गेलं तर सिंगल कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. कदाचित दत्ता पवारला संधी आहे 101 रुपयांचं कॅश प्राइज जिंकण्याची. पुन्हा एकदा 100 रुपयांचं कॅश प्राइज. तिसऱ्या षटकाची मॅच पाहतो. शेवटचा बॉल. समोर गोलंदाज राहुल आणि बॅटिंग साठी दत्ता. स्ट्रायकर एंडला 1 षटकार मारलाय. 100 रुपये जिंकलेले आहेत. समोर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉस. बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. कोणतीही चूक नाहीये. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच टोटल 31 धाबा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही या मॅच मध्ये 38 धाबा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 42 धाबा आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. तब्बल कृष्णा सातपुते सरांना 6 बॉल 6 षटकार मारताना 8 वेळा पाहिलंय. 6 बॉल 6 विकेट पाहिलेत. 6 बॉल 6 चौकार पाहिलेत. 6 बॉल 6 षटकार कित्येक वेळा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. 6 बॉल 1 धाव न होतानाही बदलापूरच्या स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि 6 बॉल 6 धावा न निघतानाही पाहिलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर नेम प्लीज. अजित. पहिला बॉल. हो, वेगवान बॉल. सरळ भेदक मारा. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. खोलात टाकला. बॅटर दत्ताला पुन्हा एकदा विचार करायला भाग पडलाय. संकट वाढत गेली आहे. संकट पुन्हा एकदा बागपूडवरती ढकलला गेला. बॅटिंग करणारी टीम VHS सिरळ. लॉफ्ट केला आहे समोरच्या बाजूला. पूल करत असताना बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर. गोल आलाय तो. लगातारचा इथे आणखी एक षटकार. 100 रुपयांचा कॅश प्राइज पुन्हा एकदा जिंकलं. अजून 100 रुपयांचा कॅश प्राइज षटकार मारला तर सामना हरव सामना जिंको महत्वाचं नाही. दत्ता पवारसाठी कॅश प्राइज लागू आहेत. हो, एक तेरी एक मेरी. अब है फलंदाज को मैदान के बाहर जाने की बारी. टीट फॉर टैट. फलंदाज बाद. दत्ता पवार बैक टू डग आउट. अर्जुन साठी षटकारासाठी सुद्धा कॅश प्राइज झालेत.
दत्ताराम सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज अर्जुनसाठी. अर्जुनची जोडी आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर टॉस बॉक्समध्ये पाहिली होती, अगदी भरपूरसा. हो हो, लॉफ्ट केलाय. 500 रुपयांचा कॅश प्राइज जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. स्ट्रायकर एंडला पोहोचतील का? नाही आहेत. 500 रुपये महत्वाचे नाही आहेत, संघ महत्वाचा आहे आणि इथे तेच दाखवलं. सिंगल कंप्लीट केली गेली आणि सामन्यामध्ये आता औपचारिकता बाकी आहे. जिंकण्यासाठी गरज 1 बॉल आणि 31 धाबांची गरज. लॉफ्ट केलाय, बॉल निघालाय थर्ड मानला. अगदी डिक्लेअर झोन मध्ये सामना झालाय समाप्त. सामना जिंकलाय टीम VSS सनबूर संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन साइड हिरो, ज्याने बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 31 आणि षटक हातात असताना 3 विकेट्स, या स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक घेण्याचा बहुमान ज्या खेळाडूच्या नावे राहिलाय तो पश्चिम महाराष्ट्राचा सर्वाचा लाडका बॉस ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब. शिवा जाधव बॉस ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच किताबाचे मानकरी. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान अर्थातच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी जो आहे टिफिन बॉक्स, टिफिन दिला जाईल मुख्य व्यासपीठावरती. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. वेळ बदलली आहे, सत्र बदललंय, दुपारचं सत्र आलं आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. ऐकणार आहोत DD सरांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका.